हॅलो डिअर स्टुडंट्स, आपण इयत्ता 10वीचा चॅप्टर नंबर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन्स त्यातला प्रॅक्टिस सेट 2.5 शिकतो आहोत. त्यातला क्वेश्चन नंबर 1 मी एका व्हिडिओमध्ये पोस्ट केलेला आहे. क्वेश्चन नंबर 2 आणि पुढचे जे प्रश्न आहेत ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 2 इज फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू शोधायची आहे आपल्याला. अतिशय सोपा प्रश्न आहे. बघा, दिलेले इक्वेशन जे आहे आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन x² + 7x - 1 = 0. We have to compare this equation with ax² + bx + c = 0. Comparing this equation with ax² + bx + c, comparing it with ax² + bx + c = 0. We get a is equal to, आता abc ची व्हॅल्यू आपण ऑब्झर्वेशन वरून काढत असतो. a is equal to, इथे x² चा कोएफिशियंट काहीच नाही म्हणजे किती असतो 1. a is equal to 1. b is equal to, b is coefficient of x, it is 7 and c is equal to -1. त्याची व्हॅल्यू जी आहे ती आपण त्याच्या साइन सह घेत असतो -1. ओके, आता आपल्याला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढायची आहे म्हणजे b² - 4ac. डिस्क्रिमिनंट इज इक्वल टू b² - 4ac इज इक्वल टू b is 7, it is 7² - 4 into a is 1, ब्रॅकेट मध्ये टाकूया. c is -1, -1 आहे म्हणून आपण इथे ब्रॅकेट मध्ये टाकायची व्हॅल्यू 7² is 49. Negative into negative, positive, 4 1s are 4 and 49 plus 4 is equal to 53. So value of discriminant for this equation is 53. Here discriminant is equal to 53. Now again comparing this equation. आता दुसरे इक्वेशन आहे, इथे व्हेरिएबल y आहे, काही फरक पडत नाही. जरी असलं तरी आपला स्टँडर्ड फॉर्म जो आहे तो ax² + bx + c = 0 असा आहे. आपण व्हेरिएबल चेंज करू शकतो. आता इथे आपल्याला जर आपण ax² + bx + c = 0 याच्याशी कंपेअर केलं तर आपल्याला abc च्या व्हॅल्यू मिळतील. हियर वी हॅव a is equal to 2, b is equal to -5 and c is equal to 10. आता ह्या ज्या व्हॅल्यू असतात म्हणजे व्हेरिएबल काही जरी असलं तरी पण स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट जो आहे तो a असतो. त्यानंतर या ज्याचा घातांक ज्याची इंडेक्स 1 आहे त्याचा जो कोएफिशियंट आहे तो असतो b आणि कॉन्स्टंट टर्म असते c. सो इन दिस वे वी फाइंड a b c. नाउ डिस्क्रिमिनंट इज इक्वल टू b² - 4ac. आता b ची व्हॅल्यू आहे -5, ब्रॅकेट मध्ये टाकूया. 4 into a is 2 into c is 10 is equal to -5². It is positive 25. We know that square of negative number is positive, so it is 25. 4 2s are 8 and 8 10s are 80. It is -80. So 25 - 80. इथे उत्तर काय येणार आपलं 25 - 80. It is equal to -55. कारण आपण निगेटिव्ह जी संख्या आहे, मोठी जी संख्या आहे त्याचं साइन आपण उत्तराला देतो. 80 मधून 25 वजा केले, उरले 55 आणि आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं. ठीक आहे. आता पुढचं उदाहरण. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू इथे मिळालेली आहे आपल्याला. डिस्क्रिमिनंट इज इक्वल टू 55. देन नेक्स्ट एक्झाम्पल. स्क्वेअर रूट ऑफ square root of 2x² + 4x + 2 square root of 2. आता हा स्क्वेअर रूट ऑफ 2 वगैरे असे नंबर दिसले की थोडस जरा घाबरायला होतं. काहीच घाबरण्याचं कारण नाहीये. आपण हे जे दोन उदाहरणं ज्या पद्धतीने सोडवलेले आहेत त्याच पद्धतीने हे सोडवायचं. एबीसी च्या व्हॅल्यू तिथून काढायच्या आणि पुढचे ऑपरेशन्स करायचे. हियर वी हॅव a is equal to, a is coefficient of square term, it is square root of 2. b is equal to 4 and c is equal to 2 square root of 2. सिंपल आहे. डिस्क्रिमिनंट शोधायचा आहे आपल्याला b² - 4ac. जिथे हे व्हेरिएबल आहे
आहेत ABC, त्या ठिकाणी त्याच्या किमती टाकायच्या. B आहे 4, 4 square minus 4 into A is square root of 2 and C is, it is multiplied, C is 2 square root of 2. 4 square 16, हे सिंपल आहे, हा निगेटिव्ह साइन तसाच राहील. C स्क्वेअर रूट ऑफ 2 into स्क्वेअर रूट ऑफ 2, हे जे मल्टिप्लिकेशन आहे हे किती होईल 2. 2 means here we have 4 multiplied by 2 multiplied by 2. एक स्टेप जास्त लिहूया. स्क्वेअर रूट 2 into स्क्वेअर रूट 2 मल्टिप्लिकेशन झालेला आहे 2, हा जो 2 आहे हा आपला तसाच आहे, and this 4 is here, is equal to 16 minus 4 2s are 8, 8 2s are 16. 16 minus 16 is equal to 0. So in this way we have find out value of discriminant. Question number 3. Determine the nature of roots of the following quadratic equations. Here we have given quadratic equations. आणि याचे रूट्स कसे असतील, त्याचं नेचर काय आहे हे आपल्याला काय करायचं आहे, ओळखायचं आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. एक लक्षात घ्या, ही जी सूचना आहे ही फक्त प्रत्येक प्रश्नाला बदललेली असते, पण ऍक्च्युली आपल्याला इथे जे सोडवायचं आहे तो सगळा पार्ट जो आहे ह्या एक्सरसाइज मध्ये, इट ऑल डिपेंड ऑन डिस्क्रिमिनंट, व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. मग इथे आपल्याला काय करायचं आहे, डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू शोधायची आहे आणि मग त्यानंतर आपल्याला अनालिसिस करायचंय की नेचर रूट्स कसे असतील, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, रियल, नॉन रियल, हे आपल्याला इथे डिटरमाइन करता येईल. ओके, सो फर्स्ट वी हॅव टू फाइंड आउट व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. डिस्क्रिमिनंट शोधण्यासाठी जे काही स्टेप्स करायचे असतात ते आपल्याला इथे करावे लागतील. मग काय करतो आपण, वी फाइंड आउट व्हॅल्यूज ऑफ A, B, C. So here we have A is equal to again 1. स्क्वेअर कोएफिशियंट ऑफ स्क्वेअर टर्म. आता हे एक स्क्वेअरचा कोएफिशियंट इथे किती दिसत नाही म्हणजे 1. देन B is equal to -4 and C is equal to 4. Then discriminant B square minus 4AC. B is -4 square minus 4 into A is 1 and C is 4 is equal to 4 square is equal to 16. निगेटिव्ह जरी असला तरी त्याचा स्क्वेअर पॉझिटिव्ह होत असतो. मायनस 4 4s are 16. 16 minus 16 is equal to 0. So we get here discriminant is equal to 0. जर डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 0 असेल तर आपले जे रूट्स आहेत, रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड इक्वल. Therefore roots of given equation are रियल अँड इक्वल. म्हणजे काय, तर आपण हे जर इक्वेशन आपण सॉल्व्ह केलं कोणत्याही पद्धतीने, बाय फॅक्टरायझेशन मेथड, बाय फॉर्म्युला मेथड, तर ज्या काही एक्स च्या व्हॅल्यू मिळणार आहे ते सेम असतील. आपल्याला दोन वेगळ्या वेगळ्या व्हॅल्यू मिळणार नाही आणि ती कशी असेल, रियल असेल, रियल अँड इक्वल. ओके, नाउ second one is 2y square minus 7y plus 2 is equal to 0. So here we have A is equal to 2, B is equal to -7 and C is equal to 2. ABC च्या व्हॅल्यू आपण शोधल्या बाय ऑब्झर्वेशन. Now discriminant is equal to B square minus 4AC is equal to B. B ची व्हॅल्यू आहे आपली -7 square into 4 into A. A is 2 and C is 2 is equal to 7 square is 49. Negative चा square, square of negative is always positive. 4 2s are 8, 8 2s are 16. It is -16. 49 minus 16. It is 33. 33 is greater than 0. So we have three conditions. Discriminant is equal to 0, discriminant is greater than 0, and one situation is discriminant is less than 0, that is value of discriminant is negative. So जेव्हा value of discriminant ही greater than 0 असेल, पॉझिटिव्ह असेल, त्यावेळेला रूट्स जे आहेत, रूट्स आर रियल अँड नॉट इक्वल और अनइक्वल. So equation roots of this equation or the given equation are roots of the
equation are real and unequal. Here we get two distinct values of root. Real and unequal roots या इक्वेशन चे असतील. Third one is m square plus 2m plus 9 is equal to 0. Here we have a is equal to 1, b is equal to 2 and c is equal to 9 by observation. a, b, c या व्हॅल्यू आपण काढल्या. आता काय करायचं आहे आपल्याला? डिस्क्रिमिनंट इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. बी ची व्हॅल्यू आहे 2 स्क्वेअर मायनस 4 इंटू a इज 1 and c is 9 is equal to 2 square is 4 minus 4 9s are 36 ones are 36 and is equal to 4 minus 36 that is minus 32. Yes, answer is minus 32. Here discriminant is less than 0. Del is less than 0. जेव्हा discriminant हा निगेटिव्ह असेल त्यावेळेला जे रूट्स असतील, रूट्स ऑफ द गिव्हन इक्वेशन आर नॉट रियल. आपल्याला ते जे इक्वेशन्स ते जे रूट्स आहेत ते इक्वल मिळणार नाही किंवा रियल नंबर्स मिळणार नाही. आता आपण हे जे इक्वेशन आहे ना हे थोड्या वेळासाठी आपण काय करू, फॉर्म्युला मेथडने जे आपण सोडवतो, फॉर्म्युला मेथडने जर सोडवायचं असेल तर आपण डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढलेली आहे. आपला जो फॉर्म्युला आहे m इज इक्वल टू मायनस बी मीन्स मायनस 2 प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac. ही व्हॅल्यू आपल्याला इथे टाकायची असते. मायनस 32 अपॉन 2a, 2 इंटू a इट इज 1. आता हे जे नॉट रियल रूट्स येतात ते कशामुळे येतात? यामुळे. कारण आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ निगेटिव्ह नंबर काढता येत नाही म्हणजे आपण 10वी पर्यंत ते नाही शिकणार आहे. आपल्याला पुढे हायर स्टँडर्ड्स मध्ये ते शिकायचं आहे. हा जो नंबर आहे स्क्वेअर रूट ऑफ निगेटिव्ह 32 इट इज नॉट रियल नंबर. सो आपण इथे काय लिहिणार? द रूट्स ऑफ गिव्हन इक्वेशन आर नॉट रियल. रूट्स ऑफ गिव्हन इक्वेशन आर नॉट रियल. आणि ते का रियल येत नाही ते हा जो काही इथे फॅक्टर येतो आहे स्क्वेअर रूट ऑफ निगेटिव्ह 32 आपल्याला तिथे घ्यावे लागतात. आणि मग तो जर निगेटिव्ह नंबर असेल तर हा स्क्वेअर रूट ऑफ निगेटिव्ह 32 आपली रियल नंबरची जी कन्सेप्ट आहे त्यामध्ये हा बसत नाही. त्यामुळे रूट्स जे आहेत ते नॉट रियल अशा पद्धतीचे येतात. नेचर ऑफ रूट्स. सो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. Question number 4. Form the quadratic equation from the roots given below. Now see, हा जो चॅप्टर आपण शिकतो आहोत क्वाड्रॅटिक इक्वेशन, याच्यामध्ये आपण सुरुवात केली होती. एक इक्वेशन होतं ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 या फॉर्म मधलं. त्याचे रूट्स आपण शोधले. 3 पद्धतीने ते रूट आपण शोधले. त्यानंतर आपण त्याचं नेचर कसं असेल हे आपण बघितलं. आता इथे जो हा प्रश्न आहे यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला रूट्स दिलेले आहे आणि त्या रूट वरून हे कोणत्या इक्वेशनचे रूट असतील हे आपल्याला शोधायचं आहे. म्हणजे हा जो चॅप्टर आहे यामध्ये आपण एका पॉइंट पासून सुरुवात करतो आणि पुन्हा त्याच पॉइंट पाशी येऊन थांबतो. म्हणजे एक सर्कल इथे कंप्लीट होते. क्वाड्रॅटिक इक्वेशन, त्याचं सोल्युशन पासून पुन्हा इक्वेशन, असा एक सायकल या चॅप्टर मध्ये आहे. थोडासा नीट ऑब्झर्वेशन केलं आपण तर आपल्याला ते उदाहरणं जास्त सोपे होतात आणि चॅप्टर कळायला लक्षात राहायला जास्त चांगलं होतं. ठीक आहे. आता हे जे रूट्स दिलेले आहेत 0 and 4 आपण याला काय म्हणत असतो? अल्फा अँड बीटा. सो हियर वी डिनोट अल्फा इज इक्वल टू 0 अँड बीटा इज इक्वल टू 4. आता या रूट्स पासून आपल्याला इक्वेशन मिळवायचं आहे. एकदम सोपं आहे. काय करायचं? यांची दोघांची बेरीज करायची. अल्फा प्लस बीटा 0 प्लस 4 इज इक्वल टू 4. यांचा दोघांचा गुणाकार करायचा. अल्फा इंटू बीटा प्रोडक्ट अल्फा इंटू बीटा 0 इंटू 4 इज इक्वल टू 0. आता जे काही आपलं इक्वेशन आहे द रिक्वायर्ड इक्वेशन इज इन द फॉर्म, त्याचा एक स्टँडर्ड फॉर्म आहे. द रिक्वायर्ड इक्वेशन इज the required quadratic equation is
required quadratic equation is x square minus in bracket alpha plus beta, that is sum of roots, into x plus alpha into beta is equal to 0. आणि आता आपण काय करणार, फक्त ह्या ज्या काही व्हॅल्यू आहेत ते इथे टाकणार. व्हेरिएबल आपण शक्यतो x ठेवूया. सो आवर इक्वेशन इज एक्स स्क्वेअर मायनस अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला 4 मायनस 4x. सॉरी, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू मिळालेली आहे 4 अँड अल्फा इंटू बीटा इट इज 0 प्लस 0 इज इक्वल टू 0. दॅट इज आवर इक्वेशन इज एक्स स्क्वेअर मायनस 4x इज इक्वल टू 0. किंवा अजून पुढे एक स्टेप घेतली, हा 0 गायब करून टाकला तरी चालेल, पण आपला हा स्टँडर्ड फॉर्म आहे एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस c, हे ठेवलं तरी चालेल. ठीक आहे. Then second one, here we have alpha is equal to 3 and beta is equal to negative 10. Sum of roots alpha plus beta is equal to 3 plus negative 10. ब्रॅकेट मध्ये टाकूया 3 plus negative 10. काय येईल उत्तर? negative 7. And alpha into beta, product of root. Sorry, here negative 10. Alpha into beta, 3 into negative 10 is equal to minus 30. So our required equation is, required quadratic equation is, the required quadratic equation is, required quadratic equation is in the form x square minus sum of roots, that is alpha plus beta into x plus product of root is equal to 0. x square minus sum of roots, sum of roots आपल्याला मिळालेले आहे negative 7 into x plus product of root is minus 30 is equal to 0. आता हे जे काही साइन आहेत ते सिम्प्लिफाय करून आपण आन्सर लिहिणार. एक्स स्क्वेअर निगेटिव्ह निगेटिव्ह इट इज पॉझिटिव्ह एक्स स्क्वेअर प्लस 7x प्लस इंटू मायनस मायनस एक्स स्क्वेअर प्लस 7x minus 30 is equal to 0 is our required equation. Third one, 1/2 and negative 1/2. एक रूट जे आहे ते आपल्याला दिलेलं आहे अल्फा इज इक्वल टू से 1/2 and beta is equal to negative 1/2. Sum of roots alpha plus beta is equal to 1/2 plus negative 1/2. 1/2 negative 1/2 0. Sum of root is 0. Alpha into beta, that is product of root 1/2 into negative 1/2. Here we have 1 into 1, 1, 2 2s are 4, plus into minus, minus, it is negative 1/4. Our required equation is, the required quadratic equation, is, it is in the form x square minus sum of roots into x plus product of roots is equal to 0. X square, sum of root is 0. So it is x square minus 0x plus product of root. It is minus 1/4. Minus 1/4 is equal to 0. आता हे सिम्प्लिफाय करून लिहूया. हा 0 ची टर्म लिहिली नाही तरी चालेल. प्लस इंटू मायनस मायनस होईल म्हणजे आपले इक्वेशन मिळेल x square minus 1/4 is equal to 0. This is our quadratic equation having roots 1/2 and negative 1/2. Fourth one, 2 minus square root of 5. आता हा पूर्ण हे एक रूट आहे and 2 plus square root of 5. This is second one. So denote them as alpha and beta. Alpha is equal to 2 minus square root of 5 and beta is equal to 2 plus square root of 5. आता जरी इथे हा स्क्वेअर रूट 5 वगैरे असा फॅक्ट ही दिसत असला तरी पण घाबरण्याचं काही कारण नाहीये. आपलं
ज्या काही स्टेप्स आहेत त्या आपल्या फॉलो करायच्या एकदम कॉन्फिडेंटली. काय करतो आपण, अल्फा प्लस बीटा सम ऑफ रूट्स काढतो, त्यामध्ये किमती टाकायच्या फक्त. 2 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 5 हा आपला एक रूट आहे, प्लस 2 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 5 हे दुसरं रूट आहे. ऍडिशन करायचे आहे, हे ब्रॅकेट्स ओपन करायचे आहेत. सिंपल आहे. ऍडिशन मध्ये कोणतेही चिन्ह वगैरे बदलणार नाही, फक्त आपण काय करणार, ब्रॅकेट्स ओपन करून घेणार. हा निगेटिव्ह स्क्वेअर रूट ऑफ 5 आणि पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट ऑफ 5 ते गेट कॅन्सल. 2 plus 2 is equal to 4. Simple. Then product of root alpha into beta. Product of root. अल्फाची जी व्हॅल्यू आहे ती तिथे टाकायची, बीटाची व्हॅल्यू बीटाच्या ठिकाणी टाकायची. आता या अशा व्हॅल्यू आहेत त्यामुळे आपण काय करणार, ब्रॅकेट मध्ये घेणार. 2 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 5 अँड 2 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 5. आता हे बघा आपलं a मायनस बी अँड a प्लस बी अशा फॉर्म मध्ये दिसतंय. जर आपल्याकडे असे दोन ब्रॅकेट असतील a मायनस बी इंटू a प्लस बी, तर आपण त्याचा जे काही उत्तर आहे, एक्सपान्शन आहे, ते कसं लिहितो, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हिअर वी हॅव a इज इक्वल टू 2, दॅट इज 2 स्क्वेअर मायनस a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. b इज स्क्वेअर रूट ऑफ 5. मग इथे आपण करणार स्क्वेअर रूट ऑफ 5 ब्रॅकेट स्क्वेअर. अजिबात त्यामध्ये काही अवघड किंवा घाबरण्यासारखं काहीच नाहीये. त्या जरी स्क्वेअर रूट 5 वगैरे किंमत आल्या तरी पण त्या पुढे अशा पद्धतीने सिम्प्लिफाय होऊन जातात. 2 स्क्वेअर इज इक्वल टू 4 अँड स्क्वेअर रूट ऑफ 5 स्क्वेअर. स्क्वेअर रूट ऑफ 5 स्क्वेअर इज इक्वल टू 5. So 4 minus 5 is equal to minus 1. So we get alpha plus beta, that is sum of root and product of root. So we can write the equation. The required quadratic equation is in the form x square minus in bracket sum of root alpha plus beta into x plus alpha into beta is equal to 0. So x square minus alpha into beta is 4 into x plus alpha into beta, it is minus 1 plus in bracket negative 1 is equal to 0. Let us simplify it as x square minus 4x minus 1 is equal to 0. So this is our required equation. Now question number 7. मी डायरेक्ट क्वेश्चन नंबर 7 घेतलेला आहे. क्वेश्चन नंबर 5 and 6 जो आहे त्याच्याशी रिलेटेड जी थेरी आहे ती आपल्या सिलेबस मधून या वर्षापुरती काढलेली आहे, त्यामुळे तो मी पार्ट स्किप केलेला आहे की जेणेकरून कन्फ्युजन वाढायला नको. काही ठिकाणी मी तो इन्क्लूड केलेला आहे, तो पार्ट कट केलेला आहे, परंतु ह्या एक्सरसाइज मध्ये असे प्रश्न आहेत की जे कन्फ्युजन वाढवतात, म्हणून ते दोन प्रश्न मी स्किप केलेले आहेत. नाउ क्वेश्चन नंबर 7. The root of each of the following quadratic equations are real and unequal. Find value of k. First equation is 3y square plus ky plus 12 is equal to 0. आता इथे आपल्याला हे जे इक्वेशन आहे याचे रूट्स रियल अँड अनइक्वल दिलेले आहेत. आता बघा आपल्या इक्वेशनच्या जे रूट्स आहेत त्याचं जे नेचर आहे इट डिपेंड्स ऑन द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. म्हणजे हा जो प्रश्न आहे हा पुन्हा कशाशी रिलेटेड आहे, डिस्क्रिमिनंटच्या व्हॅल्यूशी. मग आता जर आपल्याला दिलेला आहे की रूट्स रियल अँड अनइक्वल आहेत तर त्याची डिस्क्रिमिनंट जो आहे तो कसा असेल, इट इज ग्रेटर दॅन 0. My mistake. It is real and equal. Sorry, it's real and equal. So real and equal roots जर असतील तर discriminant ची जी व्हॅल्यू आहे ती काय असते, 0 असते. So here we have del is equal to discriminant is equal to 0. Roots of equation are roots of given equation are
real and equal, therefore discriminant is equal to 0. That is b square minus 4ac is equal to 0. आता इथे b square minus 4ac a b c च्या व्हॅल्यू आपण इथून टाकूया. b is equal to k, that is k square minus 4 into a is 3 into c is 12 is equal to 0. Now 4 3s are 12 and 12 into 12 144. It is k square minus 144 is equal to 0. So k square is equal to 144. K square ची value 144 आली आहे. Taking square root we get k is equal to plus or minus 12. So in this way we can find out value of k. K is equal to plus or minus 12. Next equation is kx square. Next equation is kx square. Kx in bracket x minus 2 plus 6 is equal to 0. हे असं इक्वेशन आहे. या इक्वेशनचे रूट्स जे आहे they are real and equal. So here also discriminant is 0, but it is not in our standard form. Let us rearrange this equation and get the standard form. Kx into x, kx square. Kx into 2 minus 2kx and plus 6 is equal to 0. आता इथे आपल्याला ज्या एबीसी च्या व्हॅल्यू आहेत त्या कशा मिळतील? a is equal to k मिळेल, b is equal to minus 2k मिळेल and c is equal to 6. Now here discriminant is equal to 0, that is b square minus 4ac is equal to 0. आता ज्या ज्या किमती आहेत जिथे त्या टाकायच्या. b square minus 2k bracket square minus 4 into a is k into c is 6 is equal to 0. Here 2k square, it is 4k square, 4 6s are 24 into k is equal to 0. आता इथे आपल्याला हा जो k आहे 4k आपण कॉमन काढू शकतो इथून जर 4k कॉमन काढला तर काय मिळेल आपल्याला? ब्रॅकेट मध्ये राहील k minus 6 is equal to 0. आता इथे बघा 4k आणि k minus 6 यांचं मल्टिप्लिकेशन 0 आहे. म्हणजेच काय पॉसिबिलिटी आहे की आयदर 4k is equal to 0 or k minus 6 is equal to 0. कारण जर मल्टिप्लिकेशन 0 असेल दोन नंबरचं किंवा दोन टर्मचं तर त्यापैकी एक टर्म ही 0 असायलाच पाहिजे. सो 4k is equal to 0 or k minus 6 is equal to 0. That is k is equal to 0 or k is equal to 6. ओके. आता जर समजा आपण k ची व्हॅल्यू 0 घेतली तर a हा 0 होईल. पण आपला क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये a is not equal to 0. सो आपण ही जी व्हॅल्यू आहे k is equal to 0 ही आपण ऍक्सेप्ट करणार नाही. तर k is equal to 6 ही व्हॅल्यू फक्त आपल्याला ऍक्सेप्ट करता येईल कारण आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशनची कंडिशन आहे a must not equal to 0. So k is not equal to 0. We accept k is equal to 6. So in this way we have completed our practice set 2.5. पुन्हा आपण भेटूया एका अशाच व्हिडिओमध्ये. थँक्यू.